नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। आत्ताच अदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आपण आता बघितलं असेल की सोशल मीडियावरती आत्ताच एक मोठी बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आता नव्यानं 12 लाख लाडक्या बहिणींना आज पुन्हा वाटप होणार आहे। आज 29 डिसेंबर मोठी घोषणा झालेली आहे। आज 10 जिल्ह्यांमध्ये 9 वाजता पैसे यायला सुरुवात झालेली आहे बघा। 10 जिल्हे कोणते मी तुम्हाला सांगणार आहे, यादी व्यवस्थित नीट सांगणार आहे आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत, पोस्टल बँकेत पैसे आलेले आहेत का, ते सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 1500 रुपये आले की 2100 रुपये हे सुद्धा आपण सांगणार आहोत, कारण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता आपण पाहणार आहोत। अदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आपण बघणार आहोत आता नव्यानं 12 लाख लाडक्या बहिणींना आज पुन्हा वाटप होणार आहे। त्यासोबतच गॅसचे सुद्धा वाटप होणार आहे। आपण आता बघणार आहोत बघा, सगळ्यात मोठी बातमी, बहिणींच्या अर्जांची सरसकट पडताळणी होणार नाही, पुन्हा आता एकदा कॅन्सल झालेला आहे। पूर्वीच्या सर्वांसह अतिरिक्त 12 लाख महिलांना आज लाभ मिळणार आहे। लक्षात घ्या, पूर्वी ज्या लाडक्या बहिणी होत्या, ज्या लाडक्या बहिणींचं खातं व्यवस्थित मॅपिंग वगैरे नव्हतं, त्या लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आलेले आहेत। आज सकाळपासून त्याचं वाटप हे सुरू आहे। याच्यासोबतच ज्यांनी फॉर्म भरले होते, ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले होते, सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले होते, अशा अतिरिक्त 12 लाख लाडक्या बहिणींचं तिथं कुठलीही आता अर्ज पडताळणी न करता त्या लाडक्या बहिणींना आता लाभ आज पुन्हा मिळणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा अभिनंदन, कारण आज नव्यानं 12 लाख लाडक्या बहिणींना पुन्हा अर्ज पडताळणी न करता पैसे वाटप तिथं कार्यक्रम ठेवला गेलेला आहे। आज पुन्हा पैसे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहेत। मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाची सरसकट पडताळणी होणार नसल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये दिलासा निर्माण झालेला आहे। यामुळे 2,34,00,000 महिलांसोबत आधीचा आकडा जो होता आपण जर बघितला तर 2,34,00,000 एवढा होता। आता या महिलांसोबत 12 लाख नव्या महिलांना योजनेचा लाभ हा आज मिळणार आहे। आज 12 लाख नवीन लाडक्या बहिणींना या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप असणार आहे। कोणते ते 10 जिल्हे, तुमचं नाव असणार आहे का यादीत, तुमची बँक असणार आहे का, पोस्टात पैसे येणार आहेत का, या सगळ्यांची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण सगळं पुरावा सुद्धा पाहणार बघा। तुम्हाला माहिती आहे की आता राज्य सरकारनं आपल्याकडे सगळीकडे असं म्हणत होतं की पडताळणी आम्ही सरसकट करू, सरसकट पडताळणी होणार, हे आपले सगळे मेसेज आपल्या सोशल मीडियावरती वृत्तपत्रांमध्ये आपण वाचले असतील की राज्यात सरसकट पडताळणी होणार, पुन्हा राज्यात लाडक्या बहिणींची पडताळणी होणार। परंतु इतर राज्य सरकारने परत एकदा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिलेला आहे। ज्यांनी पण नवीन फॉर्म भरले असतील, जुने फॉर्म असतील, कुठलाही फॉर्म असू द्या, तुमचा तिथं कुठलाही पुन्हा पडताळणी होणार नाही, कारण सरकारने या महिलांना मोठा दिलासा देत त्यांच्या अर्जांची सरसकट तपासणी होणार नसल्याचं जाहीर केलं आहे। त्यामुळे आधी हप्ता मिळालेल्या सर्व बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि मिळालाच आहे, हे असं आपण गृहीत धरूया। आज काही लाडक्या बहिणींना पुन्हा वाटप केलं गेलेलं आहे। सकाळी 9 वाजल्यापासून तिथं वाटप सुरू झालेलं आहे। त्यामुळे राज्यातील पूर्वीच्या 2,34,00,000 आणि नव्यानं समावेश झालेल्या जवळपास 12 लाख महिलांना आज या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा। आज पुन्हा याच्यामध्ये आपण लिस्ट जर बघितली तर 12 लाख लाडक्या बहिणींची यादी ही आता आलेली आहे। यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। व्यवस्थित डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका बघा। योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते। आता डिसेंबरचा हप्ता बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आधार सीडिंग अभावी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागलेल्या सुमारे 12 लाख महिलांना लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। आणि आज परत मी तुम्हाला सांगतोय, 12 लाख लाडक्या बहिणींना तिथं आधार सीडिंग अभाव होता त्यांचा इतके दिवस, म्हणून आज पुन्हा त्यांची यादी डिक्लेअर झालेली आहे। ह्या लाडक्या बहिणींना आज पुन्हा तिथं तुमचं जे काही 1,500 रुपयांचा हप्ता आहे डिसेंबरचा, तो इथं मिळायला सुरुवात झालेली आहे। आज 29 डिसेंबर बँकांना ती यादी अगोदर दिली गेलेली असल्यामुळे मीडियासमोर ती आज आली, परंतु त्यांना बँकेला यादी आधीच गेल्यामुळे तिथं ट्रान्झॅक्शन चालू असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% आज पुन्हा आपल्याला पैसे यायला पाहायला मिळत आहेत। याच्यासोबतच 830 रुपये म्हणजे गॅसचे पैसे सुद्धा आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांकडे लागली असताना त्याच्यामध्ये एक मोठा आता अपडेट आलेला आहे। मोठी घोषणा तिथं सरकारकडून करण्यात आलेली आहे की उद्या सोमवारपासून आपल्याला लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे सुद्धा येणार आहेत बघा। गॅसचे सुद्धा पैसे उद्यापासून येणार आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत। ते 2 कामे कोणती बघा। पहिलं काम म्हणजे जर तुमचं गॅस सिलेंडर हे पुरुषाच्या नावावर असेल तर ते महिलेच्या नावावर करून घेणं अतिशय महत्वाचं आहे, कारण तुमचं पुरुषाच्या नावावर कनेक्शन असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला ते कनेक्शन महिलेच्या नावावरच करावं लागणार आहे। दुसरं म्हणजे तुम्हाला ते जे कनेक्शन महिलेच्या नावावर असेल तर तुम्हाला त्याची ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे। ई-केवायसी नसेल तर पैसे मिळणार नाहीत। याच्यासोबतच एका कुटुंबात
म्हणजेच कुटुंबाची व्याख्या आपण रेशन कार्डवर ठरवत असतो. एका रेशन कार्डवरती 3च गॅस सिलेंडर मिळणार असल्या कारणानं जर तुमचं रेशन कार्ड वेगवेगळं नसेल, समजा तुम्ही जॉईंट फॅमिली राहत असाल, 2 भाऊ आहेत, परंतु एकाच भावाला कुणाला तरी आता तिथं 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत, तुमच्या कुटुंबात 6 गॅस सिलेंडर येणार नाहीत. कारण गॅस सिलेंडरची योजना आहे, मोफत गॅस सिलेंडर योजना, ही एका रेशन कार्डवरती 3च गॅस सिलेंडर देत आहे. त्यामुळं जर तुम्हाला पण पाहिजे असतील तर तुम्ही रेशन कार्ड हे वेगवेगळं करू शकता. म्हणजे तुम्हाला तिथं वेगवेगळे तुम्हाला जे गॅस सिलेंडर आहे या योजनेचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यावरती येणार आहेत. आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचे अपडेट्स. बघा, या 12 लाख महिलांना डिसेंबरचा हप्ता लाभ मिळणार आहे. त्यामुळं राज्यातील लाभार्थी महिलांची संख्या आता 2.5 कोटीच्या जवळपास गेलेली आहे. 2.5 कोटीच्या जवळपास लाडक्या बहिणींचा आता आकडा गेलेला आहे. लाडकी बहीणचा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी लाभाच्या रकमा ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्यानं खात्यावर जमा होत असल्याची स्थिती आहे. बघा, मी तुम्हाला तेच सांगत आहे की जे आता आपल्याला डिसेंबरचा हप्ता सुरुवात झालेली आहे त्याचे जे लाभ आहे, त्याची जी 1,500 रुपयाची रक्कम आहे ती टप्प्याटप्प्यानं खात्यावर जमा होत असल्याची स्थिती आहे. टप्प्याटप्प्यानं प्रत्येक दिवशी ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. प्रत्येक दिवशी 20 ते 22 लाख 30 लाख अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आपल्याला यायला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यामध्येच आज सुमारे 12 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुन्हा पैसे वाटपाचा कार्यक्रम हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ट्रान्झॅक्शन्स हे चालू झालेले आहेत. आपण सध्या तरी आपला मोबाईल चेक करावा, मेसेज आलेले आहेत, मेसेज चेक करावा. कारण भरपूर लाडक्या बहिणी काय करतायत, आपलं त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते मोबाईलकडे लक्ष देत नाहीत. ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत का ते चेक करा, ऑनलाईन चेक करा. आपल्याकडे मोबाईल ऍप्लिकेशन्स आहेत, त्या मोबाईल ऍप्लिकेशन्समध्ये आपण जाऊन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बघू शकता. तिथं आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून डीबीटी असं तुम्हाला दिसेल मेसेजमध्ये, आणि तिथं 1,500 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती आलेली दिसेल. बघा, आता आदिती तटकरे मॅडम यांनी काय म्हणलेलं आहे, त्यांनी परत एकदा महिला व बाल विकास या जे काही खातं आहे त्याचा भार स्वीकारलेला आहे. आणि त्या काय म्हणत आहेत, बघा, लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार अशा अफवा पसरल्या जात होत्या. अशी लेखी नोटीस कधीच काढलेली नाही. तक्रारीवर आधारित ही तपासणी राहील. बघा, सरसकट तपासणी होणार नाही, परंतु जर कुणी तक्रार केली तर मात्र त्याची तपासणी होणार आहे. बघा, इथं लिहिलेलं आहे त्यांनी, तक्रारीवर आधारित ही तपासणी राहील. स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडून फेर तपासणीसाठी काही तक्रारी आल्या तर त्यापुरती मर्यादित तपासणी होईल. लाभार्थी महिलांच्या अर्जांची सरसकट तपासणी होणार नाही. म्हणजे जर कुणी स्वतःहून तक्रार आली, तिथं कुणाकडून तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याने केली, कोणी तुमच्या पाहुण्याने केली, तुम्हाला माहिती आहे सगळेजण आपल्याला कसे असतात शेजारचे वगैरे, तर त्यांनी जर तक्रार केली तर मात्र तुमची पुन्हा पडताळणी होऊ शकते. स्थानिक प्रशासनाकडून तुमची पडताळणी होऊन तुम्हाला जे इथून पुढचे हप्ते आहेत जर तुम्ही सापडले त्याच्यामध्ये की हो तुम्ही बोगस घेता होते पैसे, तर मात्र इथून पुढे तुम्हाला पैसे हे मिळणार नाहीत. तुमचा डिसेंबरचा हप्ता सुद्धा तुम्हाला येणार नाही. आता ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या ते तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे. तर आणि जर तुमच्या खात्यामध्ये आज पुन्हा पैसे यायला सुरुवात होणार आहेत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.